माझी सकाळ साधारण लोकांसारखी नव्हती. अमेरिकेत माझी काळजी घेण्यासाठी 10 अंगरक्षक होते आणि घरी 6-7 नोकर होते. मी विद्यापीठात कॉलेजला जाताना मोठ्या कारने जायचो. माझं स्टँडर्ड काही वेगळाच होता आणि का नसेल? मी मुंबईतील नितीन ओबेरॉय यांचा एकुलता एक मुलगा होतो. ते एका मोठ्या आर्किटेक्चर कंपनीचे मालक होते. ओबेरॉय मेन्शन्स, ओबेरॉय पॅराडाईज, ओबेरॉय आर्किटेक्चर कंपनी आणि अजूनही बरंच काही. माझे वडील मुंबईतील सगळ्यात मोठ्या उद्योगपतींपैकी एक होते. इथे अमेरिकेत माझ्याकडे सगळं होतं. फक्त वडील नव्हते. कारण मी इथे अमेरिकेत माझं शिक्षण पूर्ण करत होतो. माझ्या आयुष्यात माझे वडील आणि माझी आत्या यांच्याशिवाय दुसरं कोणीच नव्हतं. माझी आत्या नताशा, तिला मी लहानपणापासून आमच्या घरात पाहिलं होतं. ती माझ्या बाबांची बहीण होती. माझी आई जेव्हा मेली तेव्हा मी फक्त 7 वर्षांचा होतो. माझे बाबा पुन्हा लग्न करू शकले असते, पण ते माझ्या आईवर खूप प्रेम करायचे. त्यांनी तिच्यासोबत प्रेमाने लग्न केलं होतं. त्यामुळे दुसरे स्त्री त्यांच्या आयुष्यात आणण्याचा विचारही करू शकले नाहीत. आणि तसे मी त्यांच्या बायकोची शेवटची निशाणी होतो, जो त्यांच्या आयुष्यात बाकी होता. ते माझ्यावर खूप प्रेम करत होते. माझी आई वारली तेव्हा माझी आत्या 18 वर्षांची होती. काही वर्ष ती मला वाढवलं तिने. पण जेव्हा ती 25 वर्षांची झाली तेव्हा बाबांनी तिचं लग्न एका मित्राशी लावून दिलं. त्यांचं घर स्थिर झालं. आता फक्त त्यांचा मुलगा उरला, जो 14 वर्षांचा होता. त्यांना सतत आपल्या मुलाची काळजी वाटायची. जितका श्रीमंत असतो तितके त्याचे शत्रूही जास्त असतात. लहानपणी मला हे कळायचं नाही, पण माझे वडील माझी काळजी घेत असत. मी लहान असताना त्यांनी माझ्या सुरक्षेची इतकी व्यवस्था केली होती की ते माझ्या सुरक्षिततेशिवाय घराबाहेर जात नव्हते, पडू देत नव्हते मला. त्यांनी आम्हाला कधी काही होऊ दिलं नाही आणि आमचं घरही सुरक्षित होतं. वडील नेहमी त्यांच्या कामात खूप व्यस्त असायचे. माझ्या वडिलांचे मुंबईत अनेक हॉटेल्स होते. पण त्यांच्या कठोर मेहनतीचा पाया म्हणून एक हॉटेल होतं, एनी ओबेरॉय पंचतारांकित हॉटेल. याच हॉटेलने माझ्या वडिलांचा यशाचा पाया रचला. ही त्यांच्या यशाची सुरुवात होती. त्यांनी हे हॉटेल उभं करण्यासाठी खूप कष्ट घेतले. या हॉटेलमध्ये यश मिळवण्यासाठी त्यांना अनेक वर्ष लागली. हे पंचतारांकित हॉटेल पाहुण्यांनी पाहिजे असलेल्या सर्व सोयीसुविधा देत होतं. आमच्या हॉटेलमध्ये खूप श्रीमंत लोक राहायचे. या हॉटेलमध्ये माझ्या वडिलांना हळूहळू यश मिळायला लागलं. पण त्याच यशामुळे ते आपल्या मुलापासून दूर होत गेले. त्यांचं लक्ष फक्त त्यांच्या व्यवसायावर जास्त वाढू लागलं. त्यामुळे ते त्यांच्या मुलाबद्दल थोडं चिंतित झाले. मग एक दिवस त्यांनी ठरवलं की मुलाला शिक्षणासाठी अमेरिकेत पाठवायचं, तिथे त्याची काळजी घेण्यासाठी सुरक्षा गार्ड आणि घरात नोकर असतील. त्यामुळे माझ्या वडिलांनी भारतात राहून त्यांचा व्यवसाय आरामात सांभाळता येईल आणि तिथे माझ्या मुलाचं शिक्षणही सुरू राहील. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अमेरिकेत माझ्या वडिलांना इजा करणारं कुणीही नव्हतं. माझ्या वडिलांना नेहमीच भीती वाटायची की जर कुणी माझ्या मुलाला काही इजा केली तर ते कधीच माफ करू शकणार नाहीत. माझ्या आत्याचंही लग्न झालं होतं. त्यामुळे त्यांना अजूनही माझी जास्त काळजी वाटायची. त्यांनी मला 14 वर्षाच्या वयात अमेरिकेत शिक्षणासाठी पाठवलं. पण मी गेल्यानंतर ते मला कधीच विसरले नाही. माझ्यासोबत घराची एक संपूर्ण टीम होती. घाटाचे प्रमुख चौधरी सिंग होते, जे बाबांचे सगळ्यात महत्त्वाचा माणूस होतो. त्यांना माझ्यासोबत पाठवलं, जे नेहमी माझ्यासोबत होते. माझ्यासोबत सावलीसारखे असायचे, माझी काळजी घ्यायची. आजही मी 25 वर्षांचा असलो तरी माझा संपूर्ण सुरक्षा टीम माझी काळजी घेत असते. बाबा प्रत्येक हालचालीची चौकशी करण्यासाठी त्यांना वारंवार फोन करायचे. मी माझ्या मित्रांसोबत इथे अभ्यास करण्यात व्यस्त होतो. आयुष्य छान चालले होते. मी दररोज बाबांशी फोन किंवा व्हिडिओ कॉलवर बोलत असे. अमेरिकेत मीटिंगसाठी आल्यावर ते मला अनेक वेळा भेटायचे आणि माझ्यासोबत बंगल्यात राहायचे. वर्षातून एकदा ते माझ्यासोबत पूर्ण 1 महिना राहायचे आणि नंतर पुन्हा निघून जायचे. ते मला म्हणायचे की माझं शिक्षण पूर्ण होताच ते मला भारतात परत बोलावून घेणार आहेत. माझं शिक्षण पूर्ण होण्यासाठी अजून 1 वर्ष बाकी होतं, पण मला हे माहीत नव्हतं की 1 वर्ष पूर्ण होण्यापूर्वीच मला भारतात परत यावं लागेल. मागील 3 दिवसांपासून मी माझ्या वडिलांशी फोनवर बोललो नव्हतो आणि चौधरीजींशी नेहमी बोलायचो. विद्यापीठाच्या सुट्ट्या संपल्यावर मी घरी जात होतो. अचानक माझा फोन वाजला. पाहिलं तर माझी आत्या फोन करत होती. त्यांचा फोन येतो तेव्हा मला नेहमी आनंद होतो. मी लगेच फोन उचलला. आज आत्याशी बोलताना काहीतरी वेगळं वाटत होतं. असं वाटत होतं की त्या खूप दुःखी आहे. यापूर्वी ती मला कधी कधी फोन करत असायची, पण गेल्या काही दिवसांपासून ती रोज फोन करून माझी तब्येत विचारत होती. ती वारंवार म्हणायची, तू स्वतःची खूप काळजी घे. पण हे लक्षात आलं की अलीकडे माझी सुरक्षा टीमही खूप अस्वस्थ दिसत होती. काही कारण माहीत नाही, पण मला असं वाटत होतं की माझ्यापासून काहीतरी लपवलं जात आहे. मला काहीतरी वेगळं आणि विचित्र जाणवत होतं. मी या प्रकरणाची चौकशी करण्याचा प्रयत्न केला, पण काहीच माहिती मिळाली नाही. सध्या माझ्या परीक्षा सुरू होत्या आणि मी माझ्या अभ्यासात खूप व्यस्त होतो. मी खूपच व्यस्त होतो की मी इतर काहीतरी कुठेही लक्ष देऊ शकलो नाही. पण काही काळापासून माझं माझ्या बाबांशी बोलणं जमत नव्हतं.
त्यांचा फोन बंद होता. आत्या म्हणायची, "ते पूर्णपणे ठीक आहे. तू त्यांच्या बाबतीत काही काळजी करू नकोस. तू फक्त तुझ्या अभ्यासावर लक्ष दे. अगदी 6 महिन्यात तुला परत इथे यावं लागणार आहे. तोपर्यंत स्वतःची काळजी घे." ती वारंवार असं सांगत होती, की "तू स्वतःची काळजी घे." पण तरी माझं बाबांशी बोलायला खूप आतर झालं होतं माझं मन. मला असं वाटत होतं, की काहीतरी चुकतंय. मग शेवटी एक दिवस माझ्या मनाला एक समाधान मिळालं. बाबांचा फोन मिळाला नाही, पण एक मेसेज आला होता त्यांच्या नंबरवरून. "बाळा, मी आजकाल खूप व्यस्त आहे, म्हणून फोन करू शकत नाही. पण मी पूर्णपणे ठीक आहे. तुझ्या भारतात परत येण्याची वाट पाहतोय. तू लवकर परीक्षा पास हो आणि पदवी मिळव. मग मी तुला इकडे येण्याची व्यवस्था करेन." माझे वडील खूप छान माणूस होते. त्यांनी कधी इतरांना विश्वासघात केला नाही किंवा त्यांचे हक्क घेतले नाही. ते नेहमी प्रामाणिकपणे काम करत असत आणि कधीही माझ्याशी आमच्या व्यवसायाबद्दल बोलले नाहीत. त्यांचं म्हणणं हो तेव्हा म्हणायचे, की "तेव्हा जेव्हा तू इथे येशील ना, तेव्हा स्वतःच्या डोळ्यांनी सगळं पाहशील आणि सगळं हातात घेतल्यावर तुला सगळं कळेल." ते म्हणायचे, "मला माझ्या मुलावर जास्त दबाव टाकायचा नाही. माझा मुलगा अमेरिकेत शांत राहो आणि शिक्षण पूर्ण करो. म्हणजे तो जेव्हा भारतात परत येईल तेव्हा त्याला संपूर्ण शहर माहीत असेल, की नितीन ओबेरॉयचा एकुलता एक मुलगा आरुष ओबेरॉय आला आहे आणि पुढचा बिझनेस तोच सांभाळेल." बाबांचे हे शब्द मला नेहमीच आनंद देत असत आणि शेवटी तो दिवस आला जेव्हा मला भारतात परत जायचं होतं. त्या 6 महिन्यात मला बाबांचा आवाज एकदाही ऐकू आला नव्हता. मला फक्त आम्ही फक्त टेक्स्ट मेसेजेस बोलत होतो. ते नेहमी म्हणायचे, "सध्या मी खूप व्यस्त आहे. मी भारतात जायला खूप उत्सुक होतो." माझी संपूर्ण सुरक्षा टीम माझ्यासोबत होती. जेव्हा मी भारतीय जमिनीवर पाऊल ठेवले, तेव्हा माझा आत्यासह 2-3 रक्षक आले होते मला घेऊन जाण्यासाठी. हे सगळं पाहून मला खूप वेगळंच वाटलं, कारण माझी एंट्री असं व्हायला नको होती. फक्त 2-3 सुरक्षा रक्षकांसह विमानतळावर माझं स्वागत झालं, हे खूप मोठं आश्चर्य होतं. त्यानंतर आम्ही गाडीमध्ये बसलो. मी आत्यांना विचारायचा प्रयत्न केला, "बाबा कुठे आहेत आत्या? आणि ते मला घेऊन का आले नाहीत? ते मला न्यायला का नाही आलेत?" पण ती म्हणाली, "आरुष, गाडीत शांत बस. आपण घरी पोहोचल्यावर याबद्दल बोलू. माझ्याकडे तुझ्यासाठी एक सरप्राईज आहे." मग मी स्वतःशी हसत म्हटलं, "चला जाऊया." भारतीय लोक गोष्टी सस्पेन्समध्ये ठेवतात आणि नंतर सगळं मोठ्या थाटामाटात घडतं. मी माझ्या बंगल्यात पोहोचलो तेव्हा पूर्ण थक्क झालो. तिघेही तिथेही शांतपणा होता. सारे नोकर आणि रक्षक माझं स्वागत करण्यासाठी एका रांगेत उभे होते आणि त्यांची मान खाली होती. माझ्यावर फुलांचा वर्षाव झाला, पण माझ्या आगमनावर जो उत्साह आणि जल्लोष असायला हवा होता, तो कुठेच दिसत नव्हता. बाबा तर मला तिथे कुठेही दिसलेच नाही. आता ती तिच्या नवऱ्यासोबत आत गेली होती आणि त्यांनी मलाही आत येण्यास सांगितलं. हे सगळं खूपच विचित्र वाटत होतं. मी घरी जाऊन लगेच तिला विचारलं, "आत्ते, हे सगळं काय आहे? तुम्ही म्हणायचं होतात की आल्यानंतर मी तुमच्यासाठी हे करीन, ते करीन. संपूर्ण शहर तुझ्या स्वागतासाठी सजेल. पण इतकं निर्जन आणि शांत का आहे सगळं? आणि बाबा, खात्री आहे की ते अजूनही एखाद्या बैठकीत व्यस्त असतील." मग आत्या म्हणाली, "ठीक आहे, बस तर खाली, आपण सगळं बसून बोलू." मला काही कळायचं नव्हतं की आत्या आणि त्यांच्या नवऱ्याच्या चेहऱ्यावरचं खूप दुःख होतं चेहऱ्यावर. मी आज खूप दिवसांनी भारतात परतलो होतो. आश्चर्यचकित डोळ्यांनी माझ्या घराकडे पाहत होतो. परत येऊन बरं वाटलं, पण सगळीकडे उजाडपणा होता. माझे हे घर, जिथे लहानपणी मी खेळायचो, जिथे सगळं सुखसोयी होती, ते आज घरासारखं वाटत नव्हतं. मी माझ्या खोलीत प्रवेश केला, फ्रेश झालो आणि जेव्हा तयार होऊन खाली आलो, तेव्हा माझी आत्या जेवण लावत होती. मी जेवणाच्या टेबलावर बसण्याऐवजी सोफ्यावर बसलो, एक पाय दुसऱ्या पायावर ठेवून. घरातल्या सगळ्या हालचालींकडे लक्ष दिलं. तेवढ्यात आत्या माझ्यासमोर आली आणि म्हणाली, "आरुष, चल, जेवण तयार आहे, जेवून घे. आम्ही तुझी वाट बघतोय." मी टेबलावर जोरात हात मारला आणि म्हणालो, "बस झाला आत्या. तुम्ही कधीपासून घराबद्दल आणि तुमच्या बोलण्यात इतकं गुंतून बसलाय. घरातलं वातावरण पाहून मला असं वाटतंय की नक्कीच काहीतरी गडबड आहे. माझ्या येण्याने तर एखादा नोकरही आनंदी दिसत नाहीये आणि माझे बाबा कुठे आहेत, कुठे दिसत नाहीयेत. गेल्या 6 महिन्यापासून ते फक्त मेसेज करतात. तुम्ही म्हणाला होतात की घरी पोहोचल्यावर मला एक सरप्राईज द्यायचं आहे. पण इथे तर सरप्राईजचे कोणतेही चिन्ह नाहीत. मला सांगा, हे सगळं काय चाललंय? तुला माहीत आहे ना, मी फालतू बोलत नाही, थेट मुद्द्यावर येतो." मग आत्याने एक दीर्घ श्वास घेतला, माझ्यासमोर बसली आणि म्हणाली, "आरुष, तुला सगळं काही कळेल. आधी थोडं जेव, मग आपण बसून बोलू." मी म्हणाले, "नको, मला जेवण नकोय. मला आधी जाणून घ्यायचंय काय चाललंय. मी बऱ्याच वर्षानंतर इथे परत आलोय आणि इथलं वातावरण पाहून मला वाटते फारसा आनंद झालेला नाही. तुम्ही आणि आत्याही इथे आहात. तुला माहीत आहे माझं कुटुंब, माझे बाबा कुठे आहेत? सकाळपासून इतका वेळ झाला तरी ते अजून घरी का आले नाहीत?" आत्याने अंकलकडे पाहिले आणि पण अंकल आत्याला हळू आवाजात म्हणाली, "नताशा, बस, बस झाला आता. आरुष, जे काही विचारतो ते सगळं सांगून टाक. शेवटी तू हे गुपित किती काळ दडवून ठेवणार आहेस?" मी आश्चर्याने आत्यांकडे पाहिलं. मग ती म्हणाली,
आरुष, तुझे बाबा म्हणजे माझा भाऊ असं म्हणताच अचानक आत्याजींच्या डोळ्यात अश्रू आले. तिची प्रतिक्रिया पाहून माझं सगळं शरीर थंड झालं, श्वास वेगाने चालू झाला. पण आत्याने पुढे जे सांगितले त्यावर माझा विश्वास बसत नव्हता. तिने मला सांगितले की तुझे वडील 6 महिन्यांपूर्वीच निधन पावले आहेत बाळा, आणि तुम्हाला ही गुपित मजबुरीने तुझ्याकडून लपवावं लागलं. मी रागाने म्हणाल, तू हे काय म्हणतेस आत्या? आत्या, तू शुद्धीवर आहेस ना? मला सध्या तुझ्याकडून कोणतेही फालतू विनोद ऐकायचं मन नाही आहे. आत्याने रडत डोळे मिटले. मग अंकल म्हणाले, बाळा, तुझ्या आत्या अगदी बरोबर बोलतीये. तुझे वडील 6 महिन्यापूर्वीच वारले आहेत आणि त्यांच्या मृत्यूची बातमी आम्हाला तुला सांगायची नव्हती. आत्याने म्हणाले, माझ्यावर विश्वास ठेव आरुष. तू दादाचा एकुलता एक मुलगा आहेस. आम्हाला तुझ्या वडिलांच्या मृत्यूची बातमी कळावी असं नव्हतं, आणि ते ऐकून तू अस्वस्थ होऊ नये असं आम्हाला हवं होतं. आत्याचं आणि अंकलचं बोलणं ऐकून माझे डोळे रागाने भरून आले. मी म्हणाले, माझे बाबा वारले आणि तू मला आत्ता सांगतेस का? मी आत्याकडे रागाने पाहिलं आणि म्हणालो, मग तुम्हाला रोज रोज फोन करून स्वतःची काळजी घे असं का सांगायचीस? तू माझ्या वडिलांच्या मृत्यूबद्दल का सांगितलं नाही? तुला ठाऊक होतं ना की या जगात माझं फक्त एकच नातं आहे का? का तू माझ्याशी असं वागलीस आत्या? प्रत्येक मुलगा त्याच्या वडिलांच्या मृत्यूवर दुःखी होतोच, पण याचा अर्थ असा नाही की मी त्यांना त्यांच्या शेवटच्या क्षणी पाहू शकत नाही. त्यांना नेमकं काय झालं हे तरी तुम्ही मला सांगू शकाल का? माझं बोलणं ऐकून आत्या आणि अंकलची नजर खाली पडली. मग आत्या समोरच्या सोफ्यावरून उठून माझ्या शेजारी बसली. माझ्यावर हातावर हात ठेवून म्हणाला, हे बघ आरुष, लक्षपूर्वक ऐक. तुझ्या वडिलांचा अपघात झाला नाही, त्यांना मारण्याचा प्रयत्न झाला होता. 6 महिन्यांपूर्वी जेव्हा मला दादाच्या अपघाताची अचानक बातमी मिळाली तेव्हा मी ताबडतोब रुग्णालयात पोहोचलो. पाहिले की माझ्या भावाची तब्येत खूपच वाईट होती आणि तो शेवटच्या श्वासावर होता. शेवटी त्याने मला फक्त इतकं सांगितलं की मी तुझी खूप काळजी घ्यावी आणि त्यांच्या मृत्यूबद्दल तुला आत्तापर्यंत सांगू नकोस. तू तुझा अभ्यास पूर्ण कर आणि वेळेवर इथे परत यायला हवा. तू अमेरिकेत गेला असं कुणालाही कधी कळलं नाही. लहानपणापासून ते सगळ्यांना सांगत होते की मुलगा परदेशात शिक्षण घेत आहे, पण कुठे शिक्षण घेतो हे कधी कुणालाही सांगितलं नाही. बाळा, त्यांना बरेच शत्रू होते आणि मरणाच्या काही महिन्यांपूर्वी त्यांनी माहिती मिळाली की शत्रू काहीतरी योजना आखत आहेत. तो स्वतःचं रक्षण करण्यासाठी काहीतरी करणार होता, पण त्याआधी शत्रूने एक अपघात घडवून आणला. ते शत्रू कोण होते ते माहीत नाही, पण हे सगळं माझ्या भावाच्या मरणाच्या काही महिन्यांपूर्वीच झालं होतं. मी त्याला खूप अस्वस्थ दिसली होती. तो बऱ्याच वेळा तुझ्या आणि हॉटेलच्या बाबतीत बोलत असायचा. त्याने सांगितलं होतं की त्याच्या व्यवसायात काही लोक त्याला त्रास देत आहेत आणि व्यवसाय हळूहळू तोट्यात चालला आहे. पण त्याच्या एका शत्रूची नजर आपल्या येथील हॉटेलवर आहे. ते त्या हॉटेलला नष्ट करण्याचा प्लॅन करतायत. मी त्याला समजावलं होतं की तू कोणाची तरी मदत घे आणि सगळं ठीक कर, पण तो म्हणत होता की मला कोणाच्या मदतीची गरज नाही. या शहरात असं कोणी नाही जो नितीन ओबेरॉयला बर्बाद करू शकेल. पण बघ दादा, या बाबतीत तो चुकतोय ठरला आणि दादाचे शत्रू यशस्वी झाले. दादांनी जे सांगितलं त्यावर मी तुला त्याच्या मृत्यूबद्दल काही सांगितलं नाही आणि इथंही बोलवलं नाही. आम्ही अजूनही तुझ्या येण्याची घोषणा केलेली नाही, कारण आपल्या शत्रूला हे कळू द्यायचं नाही की नितीन ओबेरॉयचा मुलगा परत आला आहे. नाहीतर ते तुझ्यावर कोणताही जीवघेणा हल्ला करू शकतात. आरुष, तुला तुझ्या वडिलांना कोणी मारलं हे शोधून काढावं लागेल. तू त्यांचा बदला घेऊ शकतोस. यावेळी भैयाचे सगळे व्यवसाय आणि मालमत्ता हळूहळू आपल्या हातातून दूर जात होईल. आम्ही काहीच करू शकत नाही. जे काही करू शकतो ते तूच करू शकतोस बाळा. म्हणूनच आम्ही तुझी इथे येण्याची वाट पाहत होतो. म्हणूनच तू आल्यानंतर मी तुला भैयाच्या मृत्यूबद्दल सांगितलं. मग मी म्हणाले, इतका वेळ मला कोण मेसेज करत होतं बाबांच्या मोबाईलवरून? तो मान खाली करून म्हणाला, आरुष, तुला शंका येऊ नये म्हणून मी दादाच्या नंबरवरून मेसेज केला. मला माफ कर आरुष, मी असाच झालो होतो. माझ्या दादाच्या इच्छाचं पालन करण्यासाठी माझ्यासाठी खूप महत्त्वाचं होतं. हे सगळं ऐकून मला माझ्या वडिलांच्या मृत्यूचं दुःख झालं आणि दुसरीकडे माझ्या वडिलांच्या शत्रूंवर रागही आला. शेवटी असं कोण आहे जो आम्हाला संपवण्याचा प्रयत्न करत आहे? मी रागाने माझ्या मुठी आवळल्या. उचलून थेट माझ्या खोलीत गेलो. राग एवढा होता की मी रागात घरातील वस्तू इकडे तिकडे फेकायला लागलो. माझ्या डोळ्यातले अश्रू पुसत होतो. बाबा गेले होते, पण अजूनही मला असं वाटत होते की ते माझी वाट पाहत आहेत. पण मी खूप आधीच या जगातून निघून गेले होते आणि आता मला त्यांचा मृत्यू समजायला लागला होता. मी माझ्या खोलीत बसून बाबा आणि माझ्या फोटोकडे पाहत हळूहळू चालत होतो. आम्ही दोघेही त्या फोटोमध्ये खूप आनंदी दिसत होतो. बाबा नेहमी माझ्या सर्व इच्छा पूर्ण करत असत. मला बालपणीचा तो दिवस आठवतोय जेव्हा मी 6 वर्षांचा होतो आणि बागेत फुटबॉल खेळत होतो. आई मला पाहून खूप खुश झाले होते. अचानक खेळत असताना मी पडलो आणि माझ्या गुडघ्याला दुखापत झाली. मी रडू लागलो. दुखणं काय खूप मोठं नव्हतं, पण माझ्या वडिलांना
ते पाहून खूप वाईट वाटलं. ते लगेच उठले आणि मला मिठीत घेण्यासाठी धावले. मला रडताना पाहून त्यांना खूप त्रास झाला. पण नंतर त्यांनी मला हसवायचा जोरदार प्रयत्न केला आणि मी हसायला लागलो. मला हसताना पाहून त्यांच्या चेहऱ्यावरही हसू आलं. मी आमच्या फोटोला स्पर्श करत रडत होतो. आणि मनात ठरवलं होतं की बाबा, मी तुमच्या शत्रूंना कधी माफ करणार नाही. तुमची मालमत्ता, व्यवसाय आणि बाकी सगळं पुन्हा आपल्या ताब्यात घेईन. पण आधी मला जाणून घ्यायचं की तुमचा शत्रू नक्की कोण आहे, ज्याने तुमचा जीव घेतलाय आणि आता त्याची नजर तुमच्या संपत्तीवर आहे. तो व्यक्ती यशस्वी होणार नाही. त्याचा मार्ग कसा काढायचा आहे आणि मी लवकरच तयारी सुरू करणार आहे. कुणी मला इजा करू नये म्हणून माझे बाबा नेहमी मला लोकांपासून लपवून ठेवत असत. मग मीही ठरवलं की माझी खरी ओळख लपवूनच मी माझ्या वडिलांच्या खुण्याला वाचवे, खुण्याचा बदला घेईन आणि त्यांचे शत्रू कोण आहे ते उघडे करेन. असं ठरवलं. काही दिवस असेच गेले, पण मी हार मानणारा नव्हतो. मी स्वतःला पूर्णपणे बदललं. माझा गेटअप बदलला, सूट-बूट काढून साधे कपडे आणि साधी चप्पल घातली, ज्यामुळे कुणी मला नीटनेटका समजू नये. असंही ते मला कोणी ओळखत नव्हतं. मग मी वडिलांच्या काही ओळखीच्या लोकांना एकत्र केलं आणि अंकलच्या मदतीने आधी त्यांचा शोध घेतला, जे वडिलांच्या मागे लागले होते. मी एक-एक करून त्यांची माहिती गोळा केली. मग पुढचं पाऊल होतं मला माझ्या वडिलांच्या यशाचा पहिला पाया, जो त्यांच्या कष्टाने आणि प्रामाणिकपणे उभा केलेल्या त्या हॉटेलविषयी आहे, ज्यामुळे देवाने त्यांना यश दिलं. माझे वडील फसवे नव्हते. त्यांनी आपली सगळी मालमत्ता खूप मेहनतीने कमावलेली होती. त्यांच्या मोठ्या कंपन्यांसोबत त्यांच्याकडे बरेच इमारती, हॉटेल्स होते. पण त्यांचे पहिलं हॉटेल, ज्यांचं त्यांना खूप महत्त्व दिलं होतं आणि ज्यामुळे त्यांचं भाग्य आलं होतं, त्यावर त्यांच्या अनेक शत्रूंचं लक्ष होतं. मला माझ्या वडिलांच्या शत्रूंना उघडं करायचं होतं आणि त्यांच्या व्यवसायावर आणि मालमत्तेवर असलेली वाईट नजर हटवायची होती. म्हणून मला खूप काळजीपूर्वक पुढे जावं लागणार होतं. मला कळालं होतं की माझ्या वडिलांच्या शत्रूंनी त्यांच्या अनुपस्थितीचा फायदा घेतला आहे. त्यांना असं वाटत होते की माझ्या वडिलांना कुणीच नाही, म्हणून ते हळूहळू सगळं काही नष्ट करत होते. पण त्यांना हे माहीत नव्हतं की हा एक खेळाडू मैदानात उतरायला तयार आहे. माझ्या बाबांचा शत्रू, ज्याने त्यांचा जीव घेतला होता आणि त्यांना पूर्णपणे नष्ट करायचं स्वप्न मी पाहत होतो. तो व्यक्ती त्यांच्या आवडत्या हॉटेलमध्ये बसलेला होता. मी माझा पोशाख बदललेला आणि माझ्या वडिलांच्या हॉटेलमध्ये गेलो. तिथे पोहोचताच माझ्या डोळ्यात अश्रू आले. कारण हा हॉटेलचा मालकाचा मुलगा असला तरी मी असं वागलो होतो जणू काही मी भिकारी आहे आणि भीक मागायला आलोय. काही नवखे खेळाडू नव्हतो. फक्त लहान आणि निरागस दिसून या हॉटेलमध्ये प्रवेश करत नव्हतो. खरं तर मी माझ्या वडिलांच्या फॅमिली लॉयरसोबत सर्व पुरावे गोळा केले होते. त्यानंतरच मी या हॉटेलमध्ये पाऊल ठेवलं होतं. मला शोधायचं होतं की त्यांचे शत्रू माझ्या वडिलांविरुद्ध कोणत्या तयारी करत आहेत. त्यांना नष्ट करण्यासाठी काय काय करत आहेत. पण इथे येण्यापूर्वी माझ्या आत्याने मला खूप समजावून सांगितलं होतं आणि असे म्हटलं होतं की मी तिथे एकटा जाऊ नये. मला सुरक्षा रक्षकांसोबत जावं लागलं. पण मी तिला सांगितलं होतं की जर मी सुरक्षा व्यवस्थेसोबत गेलो तर लोकांना संशय येईल. माझ्या वडिलांना ज्या प्रकारे मारले गेले त्याचा मला त्यांच्या शत्रूंकडून बदला घ्यायचा आहे. जेव्हा मी त्या हॉटेलमध्ये पाऊल टाकलं तेव्हा माझ्या डोळ्यात अश्रू आले आणि वडिलांची आठवण झाली. मी साधे कपडे घालून त्या हॉटेलमध्ये शिरलो होतो आणि स्वतःची ओळख राहुल वर्मा अशी दिली होती. हातात माझ्याकडे एक जुनी बॅग पाहून गार्डने लगेचच फुसफुशीत नजर टाकली. माझं रूप पाहून त्याने लगेच मला थांबून विचारलं, अरे तू आत कुठे येतोयस? काय करतोस इथे आणि आत कुठे चाललाय? मी त्याच्याकडे पाहिलं. डोळे गर्वाने भरलेले. मनात आलं असतं तर त्याचं तोंड फोडलं असतं. पण मला कोणताही असभ्यपणा करायचा नव्हता. पण मी स्वतःवर नियंत्रण ठेवून निरागस चेहऱ्याने म्हणालो, साहेब, माझं इथे बुकिंग आहे, फक्त तेच विचारायचं होतं. गार्ड हसला आणि त्याच्या सहकार्याला म्हणाला, अरे बघ, हा मुलगा म्हणतोय की त्याचं इथे बुकिंग आहे. दिसायला तर भिकारीच वाटतो आहे. मग गार्ड पुढे म्हणाला, तू इथून निघून जा, तुझ्या डोळ्यात काहीतरी गैरसमज आहे. तुमच्यासारख्या गरीब लोकांना या पंचतारांकित हॉटेल जवळही फिरकता येत नाही आणि तू त्या बुकिंगची गप्पा मारतोयस. इथे फक्त श्रीमंत लोक येतात. हे हॉटेल फारच आलिशान आहे. कोणत्याही सामान्य माणसाला परवडू शकत नाही. दरम्यान हॉटेलचा रिसेप्शनिस्ट विनोद सिन्हा हे ऐकत होता. त्याने माझ्याकडे एकदा नजर फिरवली, वरून खालीपर्यंत पाहिलं आणि त्याच्या ओठावर हलकीशी हसू फुललं. मग विनोद सिन्हा म्हणाला, सर, तुमच्या दिसण्यावर मला वाटत नाही की तुमची इथे कुठेही बुकिंग आहे. हे हॉटेल फार महाग आहे. कदाचित तुम्ही चुकीच्या ठिकाणी आला असाल. मग मी त्यानुसार उत्तर दिलं, सर, एकदा तपासून बघा, कदाचित माझं बुकिंग इथेच असू शकतं. विनोद सहज म्हणाला, ठीक आहे, मी तपासतो. तुम्ही वेटिंग एरियात जा. मी मान हलवली आणि वेटिंग एरियात जाऊन बसलो. माझे कपडे साधे होते, पण खूप घाणेरडे आणि मळालेले देखील होते. त्यामुळे एवढ्या मोठ्या हॉटेलमध्ये माझी बुकिंग आहे यावर कुणालाही विश्वास बसत नव्हता.
लॉबीमध्ये बसलेले सगळे लोक माझ्याकडे विचित्र नजरेने पाहत होते. कुणीतरी कुजबुजलं, "अरे तो मोफत आहे का? जेवायला आलाय." दुसऱ्याने म्हटलं, "त्याच्याकडे इतका पैसा असावा असं नाही वाटत की त्या हॉटेलचं पाणी पण पिऊ शकेल." मी हे सगळं ऐकलं पण गप्प बसलो आणि कोपऱ्यातल्या खुर्चीवर जाऊन शांतपणे बसलो. लॉबीचं वातावरण काहीतरी वेगळं झालं होतं. हॉटेलच्या सुविधा खूपच अपुऱ्या होत्या हे मला लक्षात आलं. पण लोक माझ्याकडे बघत होते आणि टिप्पणी करत होते. मी तिथेच बसलो होतो. तेव्हा विनोद समोरून गेला आणि त्याने एका सहकार्याला सांगितलं, "या माणसाला इथून बाहेर काढा." त्याला बघून मॅनेजर काय म्हणाली, "काय म्हणतील?" असं लोकांना सामावणं खरंच विचित्र आहे. तो इथे बसल्याने आपल्या हॉटेलची छबी खराब होत आहे. मग त्याचा सहकारी हसून म्हणाला, "ठीक आहे, जर तो काही वेळाने स्वतःहून निघून गेला तर बघू. पण नाही गेला तर त्याला बाहेर काढलं जाईल." मला तिथे बसून अर्धा तास झाला होता. तर त्याच्या म्हणण्यानुसार 2 गार्ड माझ्याकडे आले आणि मला जबरदस्तीने बाहेर काढू लागले. मी ओरडलो, "माझी इथे बुकिंग आहे प्लीज. प्लीज साहेब माझ्यावर विश्वास ठेवा." पण त्यांनी माझं न ऐकता मला जबरदस्तीने बाहेर काढलं. तिथे सगळे लोक माझ्याकडे पाहून हसत होते. पण मी काही हार मानली नाही. कारण मला काही करून त्या खून करणाऱ्या माणसापर्यंत पोचायचं होतं, जो माझ्या वडिलांच्या हॉटेलवर कब्जा करून बसला होता. हॉटेलमध्ये जास्त पाहुणे नव्हते. पण असं काळ होता जेव्हा या पंचतारीख हॉटेलमध्ये उभं राहण्यासाठी जागाच नव्हती. पण आता तिथे फक्त मोजकेच लोक दिसत होते. मी हार मानली नाही. त्या दिवशी मला बाहेर काढलं गेलं होतं. त्यामुळे मी त्या नीच माणसाला भेटू शकलो नाही. पण दुसऱ्या दिवशी मी पुन्हा त्या हॉटेलमध्ये गेलो आणि तोच मुद्दा मांडला की माझं इथे बुकिंग आहे. मग मी रिसेप्शनवर सांगितलं की मला मॅनेजरला भेटायचं आहे. मला त्यांच्याशी बोलायचं आहे. काहीतरी फार महत्त्वाचं बोलायचं आहे मला. फक्त एक दोस्त विनोद म्हणाला, "काल तुला इथून हाकलून टाकलं होतं ना, मग आज का पुन्हा इथे इज्जत घालवायला आला आहेस? तुझ्या मॅनेजरकडे काय काम आहे?" मग मी त्याच्यासमोर हात जोडून नाटक सुरू केलं. "साहेब, मला खरंच मॅनेजरशी खास महत्त्वाच्या चर्चा करायची आहे. प्लीज." विनोद म्हणाला, "ठीक आहे, मी फोन करून पाहतो." खरं तर तुमच्यासारख्या लोकांना भिकारीच समजलं जातं. त्याने मॅनेजर सरांना फोन करून विनंती केली, "सर, एक मुलगा तुम्हाला भेटायचा म्हणतोय." आणि त्यानंतर मला कॅमेऱ्यात दिसलं. असं म्हणून तो हसत हसत रिसेप्शनवर जाऊन रिसेप्शनवाल्याला म्हणाला, "तो काय आपला पाहुणा आहे का की भीक मागायला आला आहे? माझ्याकडे सध्या वेळ नाही. त्याला वेटिंग एरियामध्ये थांबू द्या. तो थोडा वेळ बसून नंतर थकून स्वतः निघून जाईल." विनोदने हे मला सांगितलं तेव्हा मी थोडं थांबलो. एक दीर्घ श्वास घेत मी बाजूला बसलो आणि वाट पाहत राहिलो. मी ठरवलं होतं की सत्य लपवता येईल पण ते थांबता येणार नव्हतं. काही झालं तरी मी आज मॅनेजरला भेटेन आणि जर मला आज काढून टाकलं तर मी पुन्हा परत येईल इथे. वेळ हळूहळू जात होता. पण मॅनेजरने मला भेटीसाठी बोलवलं नाही आणि मग पुन्हा तेच झालं. मला परत रक्षकाने ढकलून बाहेर काढलं. दुसऱ्या दिवशी मी हॉटेलमध्ये परत आलो. आज मला हात घालू दिला नाही, पण मी सुरक्षा रक्षकासमोर हात जोडून म्हणालो, "माझं इथे बुकिंग आहे. मला मॅनेजरला भेटायचे. कृपया आज जाऊ द्या." खूप कष्टाने मला आज जाण्याची परवानगी मिळाली. मला ठाऊक होतं की उद्या जर मी पुन्हा असंच वागलो तर मला आज जाऊ दिलं जाणार नाही. आणि आज पुन्हा तेच झालं. मॅनेजरला आजही भेटायचं नव्हतं. मी बराच वेळ तिथे बसलो होतो. तेव्हा अचानक मला समोरून एक लेडी वेटर येताना दिसली. तिच्या हातात ट्रे होता, पाण्याचा ग्लास होता. ती म्हणाली, "हे घ्या साहेब, तुमच्यासाठी पाणी आहे. तुम्ही रोज इथे का अपमान सहन करण्यासाठी येता? तुमच्यासारखे लोक इथे हॉटेलमध्ये येतच नाहीत. जर तुम्हाला काही आर्थिक मदतीची गरज असेल तर रिसेप्शनवर जाऊन मदत मागू शकता. पण इथे बसून वाट पाहणं काही उपयोगाचं नाही." मला ही लेडी वेटर आवडली. तिचं बोलण्याचा स्वभाव आणि सौम्य वर्तन खूप छान वाटलं. तिने मला वेगळ्या पद्धतीने सगळं समजावून सांगितलं. मी म्हणालो, "मॅडम, कोणताही गरीब माणूस अपमान सहन करायला तयार नसतो. पहा, मी ते खोली बुक करायला बरेच पैसे दिले आहेत, पण कुणी मला खोली देण्यास तयार नाही. मी जरी घरी बसलो असलो तरी कुठून तरी पैसे करून इथे राहू शकत नाही का?" ती म्हणाली, "हो साहेब, तुम्ही अगदी बरोबर बोलताय. मी तुमची मदत करण्याचा प्रयत्न करते." असं म्हणून ती रिसेप्शनकडे गेली. मग मी तिला मागून हाक मारली आणि म्हणालो, "ऐका, जर तुम्हाला खरंच माझी मदत करायची असेल तर कृपया मला मॅनेजरशी ओळख करून द्या. त्यामुळे खूप मदत होईल. त्यानंतर मी स्वतः इथून निघून जाईन आणि परत कधी येणार नाही." मग ती म्हणाली, "हे बघा मॅनेजर साहेब, एवढ्या सोप्या शब्दात थेट भेटणं शक्य नाही आहे." म्हणून मी विचारलं, "नाही का?" ती थोडी लाजली. मग म्हणाली, "ठीक आहे." आणि आजूबाजूला पाहू लागली. बोलणं टाळू लागली. नंतर म्हणाली, "मी मॅनेजरशी बोलते. जर तो हो म्हटला तर तुम्ही त्यांना भेटू शकता." असं म्हणून ती निघून गेली. ती मुलगी इतर कर्मचाऱ्यांपेक्षा वेगळी वाटत होती. मला खात्री होती की ती जुनी कर्मचारी आहे. कारण माझ्या वडिलांनी नेहमी सांगितलं होतं की हॉटेलमध्ये चांगल्या लोकांनाच कामावर घेतलं जातं. पण इथे आल्यावर पाहिलं होतं की इथे वेटरपासून ते रिसेप्शनपर्यंत, गार्डपासून ते पाहुण्यांपर्यंत कुणाचंही वागणं बरोबर नव्हतं.
नक्कीच हॉटेल व्यवस्थापनाने आधीच कर्मचारी बदललेले असतील आणि ही मुलगी जुन्या कर्मचाऱ्यांपैकी एक आहे. माझ्या मनात विचार आला की ही मुलगी माझी मदत करू शकेल का? जर ती इथे जुनी असेल तर तिला काहीतरी महत्त्वाची माहिती असेलच आणि ती मला हॉटेलबद्दल बरंच काही सांगू शकेल. मी जवळपास अर्धा तास बसलो होतो. मग ती मुलगी माझ्याकडे परत आली आणि म्हणाली, "मला माफ करा साहेब, तुम्ही जाऊ शकता. सरांना तुम्हाला भेटायचं नाही आहे. मी तुमची शिफारस सरांकडे केली होती. त्यांनी म्हटलं की आज नंतर जर तुम्ही पुन्हा या हॉटेलमध्ये दिसलात तर तुम्हाला पोलिसांच्या ताब्यात दिलं जाईल." असं सांगून ती निघून गेली. मी लगेच तिला हाक मारली आणि म्हणालो, "नितीन ओबेरॉय हा हॉटेलचा मालक आहे ना?" माझ्या प्रश्नावर ती थोडी घाबरली आणि लगेच म्हणाली, "नाही, नितीन ओबेरॉय मरण्याच्या आधी हे हॉटेल अभिषेक सिंघानियाला विकलं होतं. आता हे हॉटेल अभिषेक सिंघानियांच्या मालकीचं आहे आणि तोच या हॉटेलचा मालक आहे. आता तुम्ही इथून जाऊ शकता." मी तिला काहीही बोललो नाही आणि तिथून परत आलो. मला आता त्या हॉटेलमध्ये एंट्री मिळणार नाही हे मला ठाऊक होतं. पण ही मुलगी माझ्यासाठी खास उपयुक्त ठरू शकते, असं मला वाटत होतं. आता मी ठरवलं की या मुलीला माझं प्यादा बनवून तिच्याकडे फायदा घ्यायचा तिच्याकडून. मी माझ्या लोकांना सांगितले की या वेटर्सबद्दल माहिती जमा करा. माहितीमध्ये मला कळालं की ती गेल्या 4 वर्षांपासून आमच्या हॉटेलमध्ये वेटर्सचं काम म्हणून करत आहे. आश्चर्य म्हणजे संपूर्ण कर्मचारी बदलले होते. पण ती मुलगी तशीच होती. ती एक गरीब कुटुंबाची होती आणि तिचं नाव शिल्पा वर्मा होतं. मी या मुलीला हॉटेलमध्ये भेटू शकत नव्हतो म्हणून मी तिच्या मागे गेलो आणि शेवटी ठरवलं की तिने बोलायला पाहिजे. मला ठाऊक होतं की ती सहज काही सांगणार नाही म्हणून माझ्या लोकांना सांगितलं की ती अपहरण करून आमच्या घरी आणा तिला. जेव्हा ती आली तेव्हा ती खूप घाबरली होती. मला खूप कष्टाने तिला समजावून सांगावं लागलं की मी तिला पैशांची ऑफर दिली आणि नवीन हॉटेल मालकाची माहिती आणायला सांगितली. ही मुलगी सभ्य आणि हुशार होती. माझ्या प्रलोभनांना तिने तोंड दिलं नाही. मग मला तिला स्वतःबद्दल सगळं खरं सांगावं लागलं. तेव्हाच ती माझ्या शब्दात अडकली. कारण ती एक भावूक मुलगी होती. जर ती लोभी असती तर जेव्हा मी तिला पैसे देण्याचा प्रस्ताव दिला होता ते ती लगेच होकार देऊन कामाला तयार झाली असती. पण खरी गोष्ट म्हणजे ती हुशार मुलगी होती. तिने माणुसकीने मला मदत केली. कारण तिला माझ्यावर विश्वास होता की मी नितीन ओबेरॉयचा मुलगा आहे. तिने मला सांगितलं की ती ओबेरॉय सरांसाठी मदत करायला तयार आहे. कारण त्यांनी मला जेव्हा नोकरी दिली होती तेव्हा माझी आई खूप अडचणीत होती. तिने जे सांगितले ते ऐकून मी प्रभावित झालो. ती मुलगी खूप चांगली होती आणि माझी मदत करायला ती मग तयार झाली. ती मला काही गोष्टी सांगितल्या ज्याने माझं मन खूप हललं. अभिषेक सिंघानिया साधा माणूस नव्हता. तो 7 वर्षांपूर्वी माझ्या वडिलांसोबत व्यवसायात भागीदारीत होता. जेव्हा त्याला कळलं की माझ्या वडिलांना सगळ्यात जास्त पैसा याने हॉटेलकडून येतोय तेव्हा त्यांनी ठरवलं की तो हॉटेल स्वतःच्या ताब्यात घेणार. भागीदार म्हणून माझ्या वडिलांच्या पाठीमागे तो त्याच्याशी गद्दारी करू लागला. त्यांच्या पाठीत चाकू मारायला सुरुवात केली. शिल्पाने सांगितलं की सर खूप छान माणूस होते. त्यांनी हॉटेल मॅनेजमेंट आणि कर्मचाऱ्यांना नेहमी असंच समजावून सांगितलं, कोणत्याही गोरगरिबांच्या मग तो श्रीमंत असो की गोरगरीब त्या व्यक्तीसोबत असभ्य कधीही वागू नका. तुम्ही हॉटेलमधील प्रत्येकाच्या आदराने वागायला हवं. ओबेरॉय सरांच्या काळात हॉटेलची प्रतिष्ठा अजिबात कमी झाली नव्हती. पण त्यांचं निधन झाल्यानंतर जेव्हा त्यांचे भागीदार अभिषेक यांनी काम पाहायला सुरुवात केली तेव्हा त्यांनी माझ्यासह सगळ्या कर्मचाऱ्यांना बदललं. माझ्यावरही कामावरून काढण्याचा विचार सुरू होता. पण मी त्यांच्या पायाशी पडून रडू लागली. मला कामावर काढू नका. मी खूप दिवसापासून इथे काम करत आहे. मला इथे इतकी सोपी नोकरी इतर कुठेही मिळणार नाही असं म्हणाले तेव्हा त्यांनी मला कामावर ठेवायला होकार दिला. पण नवीन कर्मचारी अजिबात चांगले नाही. वैभवराव सरांच्या मृत्यूनंतर हॉटेल मॅनेजमेंट हळूहळू तोट्यात जात आहे. पूर्वी आमच्या हॉटेलमध्ये दररोज 300 ते 400 पाहुणे येत होत असत. पण आता हॉटेलच्या सगळ्या सुविधा निकामी आहेत आणि कर्मचाऱ्यांच्या असभ्य वर्तनामुळे दिवसाला जेमतेम 100 कस्टमर येतात. स्विमिंग पूल स्वच्छ नाही आहे. जिम आणि इतर सुविधा कमी झाल्या आहेत. वायफाय कनेक्शन बंद आहे. 24 तास रूम सर्व्हिस देण्याचं आश्वासन असताना कर्मचारी त्यावर हसून विनोद करत हॉटेलमध्ये म्हणतात. काही नुकसान झालं तर ते दुरुस्त करण्यासाठी कुणीच काही करत नाही. पाहुण्यांना चांगलं जेवण देखील मिळत नाही. हॉटेलची प्रतिष्ठा हळूहळू कमी होत चालली होती. ज्यामुळे ते हॉटेल बंद पडून पूर्ण नष्ट व्हावं आणि त्याऐवजी त्या जागी मॉल बांधला जावा असं त्यांचं मन आहे. ते सगळं जाणून बुजून होते. जो मॉल बनेल तो अभिषेक सिंघानियांच्याच मालकीचा होणार आहे. हा माणूस बऱ्याच वर्षांपासून ओबेरॉयच्या नावाखाली हॉटेल चालवत आहे. हॉटेल मॅनेजर आज पण एकदम गर्विष्ठ माणूस आहे, जो जाणून बुजून हॉटेल तोट्यात चालवत आहे. शिल्पाचं बोलणं ऐकून मला राग आला आणि मी माझा हात मुठी घट्ट आवळल्या. मी माझ्या वडिलांचं वर्ष जमा केलेली संपत्ती अशी वाया जाऊ देणार नव्हतो. आता मला माझ्या पात्रतेनुसार कारवाई करावी लागणार होती. माझ्याकडे सगळं होतं. मी त्यांना थेट तोंड देऊ शकलो असतो आणि माझं हॉटेल ताब्यात घेऊ शकलो असतो.
पण नाही. शिकाराला नेहमीच जाळ्यात पकडायचं असतं. ते जेव्हा इतका कमजोर होतं की स्वतः जाळ्यात अडकायला तयार असतो. आता मला अभिषेक सिंघानियाला शोधायचं होतं. मी शिल्पाला माफी मागितली होती आणि तिला सांगितलं होतं की मी 3 पैकी एकुलता एक आहे. माझ्या वडिलांच्या मृत्यूचा बदला घेणार आहे. ती तिच्या मदतीबद्दल खूप आभारी होती. शिल्पा अजून मदत करायला तयार होती. शिल्पाच्या आणि माझ्या काही ओळखीच्या मदतीने मी अभिषेक सिंघानियाविरुद्ध सगळा तपशील गोळा केला. मी स्वतःचा बदलून माझ्या वडिलांच्या आर्किटेक्चर कंपनीत गेला. त्यांच्या ठिकाणी भेट दिली. हॉटेल्समध्ये गेलो. जिथे त्यांनी इमारती बांधल्या होत्या तिथे गेलो. हळू तिथल्या कथा उलगडू लागल्या. तिथल्या घोटाळ्यांची सगळी माहिती मी जमा केली. त्या सगळ्यात अभिषेक सिंघानियाचं नाव मला सापडलं, जो माझ्या वडिलांना कमकुवत करायचं होतं त्याला. पण माझ्यावर हार मानणार नव्हतो मी. अभिषेक सिंघानिया नेहमीच त्यांना मारण्याचा पर्याय निवडायचा. पण माझे बाबा सिंहासारखे होते. सगळ्यांचा सामना करायचे, त्यामुळे ते जिवंत असताना काहीच करू शकत नव्हता सिंघानिया. म्हणून त्यांना मारायचा मार्ग निवडला, प्लॅन केला. आता मला माझ्या खऱ्या रंगरूपात दाखवायचं होतं. मला अभिषेक सिंघानियाला भेटायचं होतं आणि माझी ओळख सांगायची होती. कारण आत्तापर्यंत त्याच्याबद्दल फक्त ऐकलं होतं, त्याचं नावच ऐकलं होतं. अभिषेक सिंघानियाला चांगलं माहीत होतं की नितीन ओबेरॉयचा मुलगा आरुष ओबेरॉय अमेरिकेत शिक्षणासाठी गेला आहे. इथे माझ्या आत्याने एक खूप काम बरं केलं होतं की माझ्या वडिलांच्या मृत्यूनंतर जेव्हा माध्यमांनी त्यांची मुलाखत घेतली, तेव्हा त्यांनी खुलासे केला की आरुष ओबेरॉय अमेरिकेत कायमचा बसला आहे आणि तिथेच लग्नही केलं आहे. त्याला भारतात परत देण्याचा काहीच इरादा नाही. आणि वडिलांच्या मृत्यूनंतरही तो आला नाही. कारण लहानपणापासूनच त्याला आपल्या वडिलांवर फार प्रेम नव्हतंच. त्यामुळे आमचा शत्रू अजूनच धाडसी झाला. त्याला वाटलं की आता त्याचा पूर्ण मार्ग मोकळा झाला आहे आणि तो आता हवे तसं जगू शकतो. कोणताही अडथळा नाही. पण ही सगळी एक युक्ती होती, जी माझ्यासाठी खूप उपयोगी ठरली. दिवस असेच जात होती. मी माझ्या वडिलांच्या शत्रूंना पकडायची पूर्ण तयारी करत होतो. त्यांनाही माहीत नव्हतं. एक दिवस शिल्पा म्हणाली की जर्मनीतून एक टीम इथे मॉल बांधायला येणार आहे आणि त्यासाठी अभिषेक सिंघळे यांच्याशी मीटिंग आणि भेटीचं आयोजन आमच्या हॉटेलमध्ये होणार आहे. आणि माझ्यासाठी ही एक जबरदस्त संधी होती. मी त्यांच्या मीटिंगच्या दिवशी आणि ठरलेल्या वेळेला माझं पदार्पण करणार होतो. तो दिवस आला. जर्मन क्लायंट आधीच पोहोचले होते आणि मीटिंग रूममध्ये बसून हॉटेलविषयी चर्चा सुरू होती. आणि त्याचवेळी मी 5 गाड्या आणि 15 ते 20 अंगरक्षकांसह बॉडीगार्डसह थेट हॉटेलमध्ये पोहोचलो. हॉटेलमध्ये जे लोक होते ते सगळेच मला पाहून थक्क झाले. श्रीमंत लोक बऱ्याच वेळ इथे येत असतात. पण जेव्हा मी आत्मविश्वासाने चालत आतमध्ये गेलो, तेव्हा सगळ्यांच्या डोळ्यात आश्चर्य दिसत होतं. सगळे माझ्याकडे आश्चर्याने पाहत होते. माझ्या मागे मोठ्या बंदुका घेऊन माझे सहस्र रक्षक होते, बॉडीगार्ड्स होते. तिथे कुणी इतकी धाडस करू शकत नाही की मला थांबवेल. शिल्पासुद्धा आत्मविश्वासाने माझ्याकडे पाहत होती. हॉटेलचे सुरक्षा रक्षक, रिसेप्शनिस्ट आणि अगदी व्यवस्थापकही मला पाहून थक्क झाले होते. काहींनी मला ओळखलं आणि त्यांना वाटलं की मी तोच व्यक्ती आहे जो हॉटेलच्या बाहेर येऊन वेटिंग करत होता. काही वेळापूर्वी तो इथे आला होता आणि त्याचं इथे बुकिंग आहे. मला हॉटेलमध्ये यायचंय असं तो म्हणत होता. पण मला तिथून हाकलून दिलं होतं. मला हॉटेलमध्ये एंट्री दिली नव्हती. मला थांबायला कुणीच हिंमत दाखवली नाही. त्याच वेळेस मी थेट बैठक खोलीत गेलो. दरवाजा उघडला आणि आत गेलो. सगळ्यांना धक्का बसला. तिथे अभिषेक सिंग आणि त्यांचा मुलगा राहुल सिंग सुद्धा होते. मी जर्मनीवरून आलेल्या लोकांसमोर उभा राहिलो, जे एका मीटिंगसाठी आले होते आणि मॉलच्या बांधकामासाठी त्यांना शेअर्स द्यायचे होते. मी सगळ्यांना अभिमानाने माझी ओळख तिथे करून दिली. नमस्कार, मी आरुष ओबेरॉय, या हॉटेलचा मालक आणि नितेश ओबेरॉयचा एकुलता एक मुलगा. मी आरुष ओबेरॉय आणि हॉटेलचा मालक नितेश ओबेरॉयचा एकुलता एक मुलगा. हे ऐकून अभिषेक सिंघानी आणि त्यांचा मुलगा आश्चर्यचकित झाले. खूपच मोठा आश्चर्याचा धक्का त्यांना बसला होता. तिथे बसलेले सगळे लोक माझ्याकडे डोळे मोठे करून पाहू लागले. अभिषेक सिंघानिया म्हणाले, कोण आहेस तू? लगेच इथून निघून जा. तुला आत येण्याची कोणी परवानगी दिली? तू कसा आतमध्ये आलास? मग मी माझं कुटुंब आणि वकील श्री देदी यांच्याकडे गेलो. यांनी टेबलावर सगळी कागदपत्रं ठेवली आणि जर्मनीतून आलेल्या लोकांना सांगितलं, तुम्ही ज्या व्यक्तीशी बोलत आहात तो हॉटेलचा मालक नाही आहे. खरा मालक तुमच्या समोरच उभा आहे. हे ऐकून जर्मनीवाले खूप रागाने म्हणाले,
ते खूप चिडले आणि म्हणाले, ही काय मस्करी करताय? कोण आहेत? हॉटेलचा मालक कोण आहेत आणि तुम्ही कोण आहात? मग माझ्या वकिलांनी त्यांच्या भाषेत त्यांना सांगितलं आणि सगळं समजावून दिलं की नितीन ओबेरॉयचा नितीन ओबेरॉय हा हॉटेलचा 100% मालक आहे. पण अभिषेक सिंघानिया यांनी त्यांची मालमत्ता जबरदस्तीने ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला होता किंवा ताब्यात घेतली आहे. आणि हो, ते तुम्हाला ही कब्जा केलेली मालमत्ता दाखवून तुमच्याकडून शेअर्स मिळवण्याचा प्रयत्न करत आहे, लुबाडून घेण्याचा प्रयत्न करत आहे. जर्मनीतील टीम खूपच रागावली होती. त्यांना खूप राग आला होता. सगळं सत्य समजल्यावर त्यांनी अभिषेक सिंघानिया आणि त्यांच्या मुलाला फटकारलं, रागवले आणि तिथून निघून गेले. त्यातच अभिषेक सिंघानिया आणि त्याचा मुलाचा राग चढला आणि ते म्हणाले, आम्ही तुला आता काही सोडणार नाही. तुझा बदला नक्कीच घेऊ. त्यांनी त्यांच्या रक्षकांना हाक मारली. पण कुणीही त्यांचं ऐकलं नाही. कारण मी त्यांची सगळी अक्कड आधीच काढून टाकलेली होती आणि त्यांची माझी असलेली कहाणी पूर्ण केली होती. मी पोलिसांना त्यांचे सगळे बेकायदेशीर, चुकीचं वागलेली कागदपत्र, सगळे पुरावेसह दिली होती. मी ठामपणे उभा होतो कारण मी काही अंधुक नव्हतो. सगळं काही खरं होतं. अभिषेक सिंघानिया आणि त्या मुलाने केलेली सगळी बेकायदेशीर कामं मी स्वतःच्या डोळ्यांनी पाहिली होती आणि त्यांची सर्व माहिती आणि त्यांची जी कागदपत्र होती सगळी गोळा करून पोलिसांच्या ताब्यात दिली होती. कारण त्यांच्या खास लोकांनाच मी पैशाने विकत घेतले होते आणि हे सगळं करून आणलं होतं. पैशाने विकत घेतलं होतं आणि त्यांना रस्त्यावर आणायची पूर्ण तयारी आधीच होती. ते खूप रागात होते, पण पोलीस आले आणि त्यांना अटक करून घेऊन गेले. ते काही करू शकले नाहीत, कारण मी दोघांचंही खूप संरक्षण केले होते. त्यांनी मला त्रास दिला होता, जसं त्यांनी माझ्या वडिलांना त्रास दिला, बळजबरी केली आणि त्यांच्या मृत्यूपूर्वी खूप त्रास दिला होता. मी हॉटेलमधल्या सगळ्या कर्मचाऱ्यांना एकत्र बोलवलं आणि म्हटलं, हे माझे हॉटेल आहे. माझ्या वडिलांचं हॉटेल आहे. तुमचं वर्तन पाहिलं आहे. आता इथे कुणीही काम करणार नाही आणि आता तुमच्यापैकी कुणाला इथे कामावर ठेवता येणार नाही. जसं माझ्या वडिलांनी नेहमी त्यांच्या हॉटेलचा सन्मान वाढवण्यासाठी चांगल्या लोकांना कामावर घेतलं. कर्मचाऱ्यांना चांगल्या वागणुकीमुळे आणि इथे केलेल्या कामामुळे हॉटेलची सन्मानता वाढली होती. तसंच या ठिकाणची प्रतिष्ठा अजूनही टिकून राहील. पण तुमच्यामुळे नाही. रिसेप्शनिस्ट, मॅनेजर, गार्ड आणि हॉटेल मॅनेजमेंटमधील प्रत्येकाला खूप लाज वाटत होती. ही लोकांची चूक नव्हती. ते फक्त निष्काळजीपणे काम करत होते. कारण त्यांना असं करावं लागत होतं. त्यांना थांबवणारा कुणीच नव्हतं. अभिषेक सिंघानिया याचा हेतू हॉटेलची बदनामी करायचा होता आणि ते सहज होत होतं. पण आता मी हे होऊ देणार नाही. मी सगळ्यांना नोकऱ्या दिल्या होत्या. पण सगळ्यांना नोकरीतून काढून टाकले गेले होते. आणि अजूनही काही कर्मचारी आहेत. जर कोणी उरले असेल तर ती शिल्पा होती, जिने अभिषेक सिंघानिया यांना तुरुंगात टाकण्यासाठी खूप मदत केली होती आणि त्यांचा मुलगा तर तुरुंगातच होता. हा खटला अनेक महिने न्यायालयात चालत राहिला आणि शेवटी जेव्हा निर्णय आला तो माझ्याच बाजूने लागला होता. सत्य नेहमीच जिंकतं, असं का होत नाही? मला खूप आनंद झाला. बाबा यांचा व्यवसाय मिळाल्याने मी सगळं जे चुकलं होतं ते सुधारलंय. मी देवाचे मनापासून आभार मानतो. आंटी आईनी भाऊंनाही खूप आनंद झाला आणि आता संपूर्ण गावाला माहीत झालं आहे की मी आरुष ओबेरॉय आहे, नितीन ओबेरॉयचा मुलगा. आता मी सार्वजनिक ठिकाणी आहे. मला खूप आनंद झाला. मला माझ्या आनंदात मी एक माणूस विसरलो जो खूप मदत केली होती. ती व्यक्ती म्हणजे शिल्पा. मी हॉटेलचे सगळे कर्मचारी बदलले आणि शिल्पाने मला मदत केली. आम्ही आमच्या हॉटेलसाठी अनुभव असलेले लोक घेऊन आलो आणि सगळे व्यवस्थित झालं. आणि मला त्यामुळे शिल्पा आवडायला लागली होती. जर मी तुला आधी सांगितलं होतं की मला इतर कोणतीही मुलगी कधीच आवडली नव्हती. मला शिल्पाचा निरागसपणा आणि तिचं साधं वागणं खूप आवडलं आणि सगळ्यात छान गोष्ट म्हणजे या स्वार्थी जगात ती गरीब मुलगी मला कोणताही फायदा न पाहता मदत करणारी दिसली होती. एक दिवस मी शिल्पाला भेटलो. माझं मन तिला सांगितलं आणि म्हटलं, मी तुझ्यावर प्रेम करतो. तू माझ्याशी लग्न करशील का? मला आशा होती की ती हो म्हणेल, पण तिने नकार दिला. ती म्हणाली, साहेब मी हे करू शकत नाही. जगाला वाटेल की माझ्यासारखी मुलगी तुमच्यासारख्या श्रीमंत माणसाला तिच्या प्रेमाच्या जाळ्यात अडकवते आणि मग ती श्रीमंते. पण मला संपत्ती किंवा प्रसिद्धीमध्ये काहीच रस नाहीये. मी एका गरीब कुटुंबातून आहे. माझ्या 3 बहिणी आहेत आणि माझी आई आजारी आहे. मी इथे फक्त माझ्या कुटुंबासाठी काम करते. मी माझ्या बहिणीसाठी सगळ्यात मोठी आहे. मला माझ्या बहिणींची लग्न करायची, माझ्या आईवर उपचार करायचे आणि मला निरोगी करायचे आईला. बस माझं आयुष्याचं एकमेव उद्दिष्ट असंच आहे की मी तुझ्याशी लग्न करेन. हे होऊ शकणार नाही. लग्न केल्यानंतर लोकांना गोंधळ होणार नाही. शिल्पाचे शब्द माझ्या मनाला छळले. मला ठाऊक होतं की ती इतकं सहजपणे माझ्या प्रेमात पडणार नाही.
कारण तिला माझ्यावर प्रेम नव्हतं. जर तिने असं काही केलं असतं तर ती माझ्याशी लग्न करायला तयार झाली असती. ती एक अशी स्त्री होती, एक मुलगी होती जिला तिच्या मनात माझ्यासाठी प्रेमाची गरज होती. आता मला तिच्या मनात माझं प्रेम वाढवायचं होतं. मी दररोज तिच्या घरी जायचो आणि तिच्या आई-बहिणींशी मैत्री केली. तिच्या आईची खूप अनिच्छा असली तरी मी तिला सांभाळायला सुरुवात केली आणि हळू मी तिच्या बहिणींशी लग्न करायला मदत केली. ती माझ्या आयुष्यातलं सगळ्यात मोठं कारण बनली होती. तिला प्रभावित करण्यासाठी मी खूप प्रयत्न केले. तिला माझ्यावर प्रेम करावं म्हणून मला काहीतरी करावं लागलं. एक दिवस अचानक यश मिळालं. ते एका रात्री तिची आई अचानक खूप आजारी पडली आणि शिल्पा एकटी खूप काळजीत होती. मी ताबडतोब मध्यरात्री शिल्पाच्या आईला फोन केला. तिला रुग्णालयात नेण्यात आलं आणि उपचार सुरू झाले. त्यावेळी शिल्पाच्या आईचा रक्तदाब खूप वाढला, पण रुग्णालयात नेल्यामुळे तिचा जीव वाचला. शिल्पा खूप रडत होती, कारण डॉक्टरांनी तिला घाबरवलं होतं. जेव्हा तिच्या आईची तब्येत बिघडली होती, आई बरी झाली, तेव्हा ती मला धन्यवाद देऊ लागली. नंतर काही दिवसानंतर जेव्हा तिची आई पूर्णपणे बरी झाली, तेव्हा तिने माझं प्रेम स्वीकारलं. अशा प्रकारे शिल्पा माझ्या आयुष्यात आली आणि आमचं लग्न झालं. तिने माझ्या जीवनात प्रवेश केला आणि मला खूप आनंद मिळाला. पण मी तुला सांगू इच्छितो, की भारतात परतल्यानंतर इथेल जीवन फारच संघर्षपूर्ण होतं. काही लोकांच्या आयुष्यात खूप संघर्ष असतो, विशेषतः ज्यांना पालक नसतात. पण आता मी खूप आनंदी आहे. माझ्याकडे सगळं काही आहे. मला आयुष्यभर वडील नसल्याचा पश्चाताप नक्कीच होईल, पण सिंगानियाविरुद्ध न्यायालयात खटला सुरू असतानाही दोघांनाही शिक्षा झाली. अनेक चांगले लोक न्यायालयात गेले, साक्ष दिली आणि पुरावे सादर केले. नितेश ओबेरॉयच्या हत्या करणारा माणूस तोच होता, कारण चांगल्या गोष्टी नेहमी चांगल्या लोकांसोबत घडतात. माझे वडील खूप श्रीमंत होते, पण त्यांनी कधीही त्यांच्या संपत्तीचा गैरफायदा घेतला नव्हता. ते नेहमीच इतरांना मदत करत असत. काही लोक अभिषेक सिंघानियाच्या भीतीने त्यांच्या वडिलांच्या मृत्यूवर गप्प राहिले होते. सत्य माहिती असूनही त्यांनी कधीच काही बोललं नव्हतं. पण जेव्हा अभिषेक सिंघानिया आणि त्यांचा मुलगाला तुरुंगात टाकलं गेलं, तेव्हा त्यांनी साक्ष देण्याचे धाडस केलं आणि त्यामुळे सगळं उघड झालं. मी तिथे होतो. मित्रांनो, मला आशा आहे की तुम्हाला आमची ही कथा आवडली असेल. जर आवडली तर व्हिडिओला लाईक करा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा. हो, पुढील अपडेट्स तुम्हाला सगळ्यात आधी मिळाव्यात म्हणून नोटिफिकेशन बेल नक्की दाबा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.